मोदी जगात देशाची प्रतिष्ठा जपतायत. इथं राजकीय मतभेद करायचे नसतात. शरद पवारांकडून मोदींचं कौतुक. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणी उद्यापासून सुनावणी. आरोपी भीमराव कांबळेची इन कॅमेरा सुनावणी होणार. फास्ट ट्रॅक कोर्टात पार पडणार सुनावणी. गेल्या वर्षी नीटचा पेपर लातूरमधील एका कोचिंग नेटवर्कपर्यंत पोहोचल्याची शक्यता. शिवराज मोठेगावकरचे पेपर लीक नेटवर्कशी जुने संबंध असल्याचा संशय. सीबीआयकडून तपास सुरू. शिवाजीनगरात आरसीसी क्लासेस समोर आंदोलन. शिवसेना, युबीटी आणि काँग्रेसचं आंदोलन. आरसीसी क्लासेसच्या बॅनर्सची तोडफोड. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट. खरातला आज पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं. खरातच्या अटकेची ईडीला परवानगी. खरातला ईडी कोठडी सुनावली. अजितदारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर सर्वाधिक कॉल. रोहित पवारांचा थेट खरातवर आरोप. अपघाताच्या काळातील 6 दिवसात 4 मोबाईल हँडसेट बदलल्याचा दावा. राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष आणखी उफाळला. आज बोलावलेली बैठक 26 तारखेपर्यंत पुढे ढकलली. देवगिरी बंगल्यावरूनच बैठक पुढे ढकलण्याचे आदेश. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज महत्त्वाची बैठक. बैठकीला आजी माजी आमदार खासदार यांना निमंत्रण. नीट पेपरफुटी संदर्भात लातूरमध्ये एका डॉक्टरची सीबीआयकडून चौकशी. जुना औसा रोड भागातील बालरोग तज्ज्ञाची सीबीआय चौकशी. नीट पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट. सीबीआयने दोन्ही मनीषांना पुण्यात आणलं. पुण्यात दोघींची समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता. पुण्यात माणगावच्या तलाठ्याला अटक. 25,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं. मुंबईतील वांद्रे गरीबनगर परिसरात रेल्वेकडून सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई. रस्ता रुंदीकरणानंतर वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची आशा. 3 दिवसात विदर्भातील तापमान आणखी वाढण्याचा अंदाज. पारा 47 अंशांवर जाण्याची शक्यता. काँगोमध्ये इबोलाचा उद्रेक. इबोलामुळे 131 नागरिकांचा बळी. 513 संशयित रुग्ण. जागतिक आरोग्य संघटनेकडून सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित. आर्मी कराडची प्रकृती ढासळली. 3 दिवसांपासून कराड सलाईनवर. कारागृहातच कराडवर उपचार सुरू असल्याची सूत्रांची माहिती. अत्याचाराच्या घटनेनं भंडारा हादरला. गडेगाव इथं अल्पवयीन मुलीवर अत्याचार.